नमस्कार. मैत्री आमची लय भारी होम मिनिस्टर घरोघरीच्या या भागातली आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पौर्णिमा दीपक दाभाडे आणि पूजा सुमित काळोखे या दोन वैदींना आज आपण भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. आजच्या भागात काय घडणार तेही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. माळवाडी तळेगाव इथे आल्यावर एकदम छान वाटलं, प्रसन्न वाटलं. या रोजच्या धावपळीमध्ये धकाधकीमध्ये असं वाड्यात गेल्याचा फील आला आणि त्यावेळचा वाडा आणि असं वाड्यातलं घर आणि त्यामुळे या घरातली शांतता, त्या घरातलं प्रेम आणि त्या घरातल्या गप्पा सारंच जाणून घेणार आहोत. अनेक आठवणी असतील. चला बोलतं करूया या दोन्ही कुटुंबांना. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 उखाणा पाठ केलाय घ्या. संसाराच्या देव्हाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा, दीपकरावांचं नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्यवतीचा. अरे वा. छत्रपतींचे मावळे आम्ही, नाही कुणाची भीती, पौर्णिमाचं नाव घेतो आमची सौभाग्याची प्रीती. अरे वा. मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर आणि माहेरची खून. मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर आणि माहेरची खून. सुमित्रावांचं नाव घेते जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या देहूतील काळोख्यांची सून. शिवनेरीवर झाला शिवरायांचा जन्म, पूजाची साथ मिळावी मला जन्मो आणि जन्म. क्या बात. ओळख करून कोण देणार तुम्ही? द्या. हे माझे सासरे. नमस्कार बाबा. या माझ्या सासूबाई. नमस्कार. या माझ्या मोठ्या ननंदबाई. नमस्कार. ते माझे दीर. नमस्कार. त्या माझ्या जाऊबाई. हो. या माझ्या ननंदबाई नमस्कार. आणि त्या पण ननंदबाई. नमस्कार. नमस्कार. तुम्ही? ह्या सासूबाई. नमस्कार. हे आमचे बाबा सासरे. नमस्कार. ती माझी जाव नमस्कार. आणि ती आमची घरातली चिल्लर पार्टी. हो 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 हो. नमस्कार. आणि हे सगळे कुटुंबीय सगळे कुटुंब. होय ना, दोन्ही कुटुंबातले सदस्य. सगळ्यांना नमस्कार. माहेर कुठलं? माहेर माझं वडगाव मावळ. वडगाव मावळ. तुमचं माहेर? देहुगावच. देहुगाव. तुमचं दोघांचं बालपण इथेच हो ना? हा सुमित आणि मी आम्ही मित्र. कशी झाली मैत्री? कॉलेजला एकत्र होतो आम्ही, डिप्लोमाला. नाही पण खूप जण असतील ना. हो हो. तुमचीच मैत्री कशी झाली? तर काय होतं, आम्ही अकोडीला कॉलेजला होतो डिप्लोमाला. तर बराचसा क्राऊड आमचा पिंपरी चिंचवड होता आणि आमच्या इकडचे फक्त सुमित आणि मी दोघंच होतो. त्यामुळे ते जाणं येणं असायचं गाडीवरती किंवा लोकलने. त्यामुळे ती मैत्री आमची. काय हो? बरोबर आहे. काय बरोबर? पेपर सोडवायला बसला काय बरोबर? म्हणजे कशी झाली मैत्री आणि इतकी वर्ष टिकली कशी? इतकी वर्षी टिकण्याचं कारण असं आहे की आम्ही कॉलेजला ज्यावेळी होतो त्यावेळी आम्ही भरपूर फंक्शन्स वगैरे कॉलेजचे जे असतात ते एकत्र अरेंज केले होते. क्रिकेटच्या स्पर्धा किंवा जे गॅदरिंग वगैरे असतं ते एकत्र केलं होतं. शिवजयंती वगैरे कॉलेजमध्ये असताना पहिली शिवजयंती कॉलेजमध्ये आम्ही दोघांनीच साजरी करण्याचा प्रस्ताव दिला. अरे वा. मग हे सगळं असताना तुमच्या दोघांची ओळख कशी झाली? आमच्या दोघांची हा, तुमच्या दोघांची. पाहायला आले तेव्हाच. कोण? माझे मिस्टर पाहायला आले होते? कुठे? वडगावच्या घरी. तुम्ही कसे काय गेले वडगावला? ॲक्च्युली माझी आत्या आहे वडगावमध्येच, गौऱ्यांना तिथे बसले. कुठे आत्या? आत्या नमस्कार. त्यांनी सुचवलं हिच्या मम्मीला की माझ्या भावाचा मुलगा आहे लग्नासाठी. त्यावेळी ते बोलणी झाल्यानंतर मग ते म्हणते ठीक आहे पाहायला बोलवू आपण. तुमच्या बाबतीत कसं झालं? आमचं लव्ह मॅरेज. आम्ही दोघंही कॉलेजला एकत्र होतो. कुठल्या? PCCOE पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. त्यांचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे आणि माझं IT इंजिनिअरिंग आहे. पण वेगळं आहे ना मग. हो, पण कॉलेजमध्ये एकच सेपरेट बिल्डिंग, पण देहू गावात एकत्र जात होतो ना. अरे हा हा, वारी वारी. मग काय झालं? मग गाठभेट होत गेली. कसं कसं सुरू झालं तेच विचार. म्हणजे काय झालं होतं, ॲक्च्युली एक इन्सिडेंट झाला होता. माझ्या मैत्रिणीचा लोकलमध्ये फोन हरवला होता आणि त्यानिमित्त म्हणजे हे सिनियर होते आम्हाला, तर आम्ही त्यांच्यापाशी सांगायला गेलो होतो की हा बाबा असं असं झालंय, मग काही मदत करता येईल का वगैरे. मोबाईल हरवला? हा. आणि त्यानंतर मग जी म्हणजे मला सांगा, कॉलेजमध्ये कोणाचाही मोबाईल हरवला की तुम्ही शोधून द्यायचे का? नाही, विषय असा झाला होता की गावातून सिनियर आम्हाला हेच होते ना. बरोबर. हा हा. या हिशोबाने आम्ही. पण तुमच्यापैकी पहिल्यांदा हा विषय मनात कोणाच्या आला? त्यांच्याच. हो. काय? हो काय? काय आलं, एकदा रोज डे होता. अरे वा.
तर त्या दिवशी मी तिला फुल द्यायला गेलो, हा तर फुल तिने काही स्वीकारलं नाही. ऍक्सेप्ट नाही केलं मी, कारण की कसं आम्ही थोडं गावचा एरिया पडतो आपण ह्या गोष्टींसाठी, आणि 12वी नंतर मी फर्स्ट इयरलाच होते आणि ते लास्ट इयरला होते. या गोष्टींना आपण थोडंसं घाबरतो. एक तोंड ओळख होती फक्त, आणि त्यांनी रोज घेऊन डायरेक्ट त्या कॉलेजच्या ह्याच्यावरती कॅम्पसमध्ये डायरेक्ट आले समोर. मग आपण घाबरतो, आणि माझ्या मागे जो एक 17-18 जणींचा ग्रुप होता आमचा, त्यामुळे मग ऍक्सेप्ट नव्हतं केलं. काय हो, राग नाही आला? राग आला होता, म्हणजे 20-25 पोरं माझ्या सोबत होते ना, त्यांना मी सांगितलं होतं की हिला मी फुल देणार आहे आणि ती ऍक्सेप्ट करणार आहे, पण सगळ्यांसमोर माझा कचरा झाला. अरे अरे तिथं ते फुल तिच्या समोरच पायाखाली चिरडलं ते. आणि त्यानंतर मग 2-3 दिवस आम्ही काही एकमेकांशी बोललो नाही. हा. मग नंतर तिला तिची चूक जाणवली असेल. काय झालं नंतर? नंतर काय झालं की माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हणाल्या की हा बाबा तुम्ही नाही का डिरेक्टली त्यांना नव्हतं नाही म्हणायला नव्हतं पाहिजे. बरोबर आहे. मग मी नंतर सॉरी म्हणायसाठी गेले, मग ते वाढत गेलं बोलणं. बघितलं केवढा रोज डेचा फायदा आहे. तुमच्या बाबतीत बघून वगैरे सगळं हो ना? हो, अरेंज अरेंज मॅरेज. मग हे बघायला आले तुम्हाला. आणि बघायला आल्यावर लगेच होकार झाला? नाही, मग 1 दिवसाचा गॅप घेतला होता, म्हणजे विचार करायला. 1 दिवस? आयुष्यभरासाठी 1 दिवस पुरला तुम्हाला? हा? पण तुम्ही विचार करून होकार दिला. हो, 1 दिवसांनी होकार आला. आणि मग लग्न होकारानंतर किती दिवसांनी झालं? लग्न आमचं 6-7 महिने झालं. मग 6-7 महिन्यात? एंगेजमेंट झाली नंतर. पण 6-7 महिन्यात तर भेटला असाल ना? हो, भेटलो, 1-2दा भेटलो. किती? 1-2दा. ह्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू? नाही, खरंच आम्ही 1-2दा भेटलो, कारण की तिकडे माहेरी पण माझे आजोबा स्ट्रिक्ट होते. म्हणजे किती वर्ष झाली लग्नाला? आता 4 वर्ष झाली. पण काय बंधनं येतात का हो लग्नानंतर? थोडीफार असते, जबाबदारी वाटते थोडी. हो, काय तुमचं काय म्हणणं आहे? येतात ना, भरपूर बंधन येतात. काय काय बंधन आहे? पण ते कसे बंधन आपण किती अंगावर घेतो ते महत्वाचं आहे. म्हणजे काही लोक नाही घेत बंधन स्वीकारत. तुम्ही स्वीकारता? हो, मी स्वीकार. कसा आहे स्वभाव त्यांचा? तापट आहे, छोट्या छोट्या कारणांवरून लगेच चिडतात. कशामुळे? नाही म्हणजे नॉर्मल. आता नका बाजू घेऊ, गप्पा. काय हो? नाही, तिला स्वभाव पहिल्यापासून माहिती आहे. तुमच्या बाबतीत कसं काय आहे? चांगला आहे स्वभाव. कोणाचा? मिसेस. मी त्यांना विचारतोय. माऊली सांगा. शांत आहेत तसे, पण चिडल्यावरती मग कोणाचंच ऐकत नाही. कुणाचंच? तुमचंही नाही का? का तुमचं का नाही ऐकत? तुमचं ऐकायला पाहिजे ना खरं. नाही, माझं नाही ऐकत. नाही ऐकत. तुमच्या दोघांबद्दल घरातले काय म्हणतात ते आपण ऐकूया. सुनेबद्दल सांगा. सून तशी खूप चांगली आहे, प्रेमळ आहे, स्वभाव तिचा शांत आहे. तसं म्हणजे काही हे नाही, असं एकदम प्रेमळ स्वभाव चांगला आहे. काही कुठल्या आवडीनवडी सगळं तिला पाहते, ती लक्ष देते. मुलात काय बदल झाला का लग्नानंतर? नाही, अजिबात नाही. सुनेवरती चिडचिड करतो म्हणे. त्यांचं चालत असते, मला काय माहिती. बोला सासरे बुवा. आता काय मत सांगायचं? चांगले वागणुकीला स्वभावाला चांगले आहेत. हा, मुलगा चांगला आहे, सून चांगली आहे, विचारपूस करते. काही भाऊ लागलं बिगलं तुम्हाला काय जेवण बिवणाला चहा पाणी व्यवस्थित आपलं टाइमवर देते. भावाचा स्वभाव पण छान आहे, भाऊजीचा पण छान आहे, जसं पाहिजे होतं तसं आहे. हिने स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे असं वाटतं? स्वभावात बदल म्हणजे पाहुणे आल्यानंतर त्यांच्यावर पटकन मिक्स होणं आणि बोलणं, बस एवढंच. मग होत नाहीत मिक्स? होतात, पण जरा लेट होत. जाऊ माझी प्रेमळ आहे, मनमिळाऊ आहे, सगळ्यांना सामावून घेणारी आहे. पण तुम्ही सगळे इथेच राहता? हो, सगळेजण. मग ह्याच्यात कोण जास्त काम करतं तुमच्या दोघींमध्ये? आता ते माझे सासूबाई सांगतील. उगाच त्यांना काय अडचणीत टाकताय? त्याच करतात. नाही, यांनीच सांगितलं, त्याच करतात. ती ऍक्टिव्ह आहे खूप, पण तिने ऍक्टिव्हपणा जरा दडपून ठेवला आहे, तो बाहेर काढला पाहिजे असं मला वाटते. आणि भाऊजी पण खूप शांत आहे, जोडा लक्ष्मीनारायण सारखा आहे दोघांचा. मी पौर्णिमाची मम्मी, जावयांबद्दल बोलेल मी. अरे वा. जावयांचा स्वभाव खूप शांत आहे आणि छान हँडल करतात माझ्या मुलीला. होय ना? का पण हँडल का करावं लागतं? नाजूक आहे तिला, तिच्याकडून जास्त कामं वगैरे होत नाही घरातली. हो का? त्याच्यामुळे. हो. खुश आहात तुम्ही? हो, खुश आहे. ओके. जावयांच्या बाबतीत सांगायचं अर्थ अगदी सभ्य, प्रामाणिकता, उद्योग व्यवसायावरती लक्ष, कुटुंबात सर्वांना सामावून घेणे. मुलीची कधी आमच्याकडे तक्रार नाही, हसून खेळून असते
आनंदी आहे, त्यामुळं आम्हालाही आनंद वाटतो. नमस्कार, मी नवनाथ पडवळ, दाभाडे घराण्याचा जावई. एकत्र कुटुंब कसं असावा त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे दाभाडे फॅमिली. आणि दाभाडे फॅमिलीतील हे ढोऱ्यांची मुलगी दाभाडेंची सून झाली, परंतु ती सून नाही तर एक मुलगी आहे असं मला 4 वर्षात जाणवलं. खूप छान. इकडे बघूया सासूबाई काय म्हणतायत. सासूबाई सांगा सुनेबद्दल. छान आहे स्वभाव. काय छान म्हणजे काय सांगा. बोलायला चांगली आहे. हो का. स्वयंपाक सगळं काम वेळच्या वेळेवर. आणि मुलगा तुमचा. मुलगा आहे जरा तापट स्वभाव. तापट आहे. सुनबाई चांगली आहे. फक्त मी थोडंसं पहिला विरोध केला होता लग्नाला, कारण ते लव्ह मॅरेज होतं ना. मी थोडा विरोध केला होता, पण नंतर मीच 2 पावलं मागं सरून त्यांना होकार देऊन मीच व्यवस्थित त्यांचं लग्न करून घेतलं. मी त्यांची छोटी जाऊ आहे. छोटी जाऊ आहात ना, मग मोठ्याने बोला. एकदम छान आहेत. म्हणून आम्ही दोघी बहिणीसारखे राहतो. कधीतरी थोडंफार होतं आमचं, पण सगळं शेअर करतो आम्ही दोघी एकमेकींना. पण कशा आहेत जाऊबाई. चांगल्या वागतात. खूप छान वागतात. काय मस्त बघा, सर्टिफिकेट मिळतंय तुम्हाला सगळ्यांना. एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला दोघांना. आज तुम्ही आपल्या बायकोसाठी काय करणार ते आम्हाला बघायचं आहे. म्हणजे सर्वात आधी खेळ पूर्ण करेल तो आपल्या बायकोला झी मराठीकडून बाजूबंद बक्षीस म्हणून मिळवून देणार आहे. असंच्या असं चित्र या तुकड्यांमध्ये आहे, ते जोडून पूर्ण करायचं आहे. 1 2 3. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद मिळाला. अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं. झी मराठीकडून चांदीचं नाणं. अभिनंदन. ही भेटवस्तू आपल्यासाठी झी मराठी. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल. घरच्यांची मागेल. का बोला ना. मी शांत आहे तशी स्वभावाने, पण कधी कधी मला राग आणावर नाही होत आणि मग मी पटकन काहीतरी बोलून जाते. तर त्याच्यामुळे कोणाची मनं दुखावली असेल तर मी क्षमा मागते. क्षमा. तुम्ही घरच्यांचे मागे. का. काही निर्णय मी स्वतःच घेतो आणि निर्णय घेताना मी घरात जास्त विचारत नाही, म्हणजे माझा निर्णय मीच घेतो. त्यामुळे तुम्ही घरच्यांची क्षमा. हां. तुम्ही माऊली. मी सुद्धा माझ्या मम्मीची आणि इकडे माझ्या सासू सासऱ्यांची क्षमा मागेल. कारण सुरुवातीला जेव्हा आमचं लव्ह मॅरेज असं ठरलं तेव्हा मग त्यानंतर म्हणजे माझ्या संपूर्ण फॅमिलीला जो काही त्रास झाला त्याबद्दल खरंच मनापासून त्यांची सर्वांची माफी मागेल. तुम्ही. मी क्षमा मागेल घरच्यांचीच. का. तेच माझ्या तापट स्वभावामुळे त्याचा परिणाम सगळ्यांनाच भोगायला लागतात. आजपासून स्वतःच्या स्वभावात बदल करणार तर कुठला करणार. स्वभाव थोडंसं शांत करण्याचा प्रयत्न करेन. होईल. प्रयत्न करेन. तुम्ही स्वतःच्या स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला करणार आजपासून. तसं सगळं व्यवस्थितच आहे. म्हणजे चिडचिड जी होती ना माझी, बाहेरचं पण घरातलं पण, मग त्यातनं काही चिडचिड होत असेल आणि जर सगळ्यांना कोणाला त्रास होत असेल तर ते कमी करेल. चिडचिड करणं कमी करेल. तुम्ही. नाही, कधी पटकन राग येतो, एखादा शब्द पटकन बोलून जातो, त्यात स्वतःत बदल करतो. आणि तुम्ही. मी समोरच्याच्या मनाचा विचार करेन. पटकन जे बोलते ते मी कमी करण्याचा प्रयत्न करेन. क्या बात आहे. तुम्हाला चौघांनाही माझ्याकडनं खूप शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा. असं म्हणत आजच्या भागात कोण पैठणी जिंकणार ते आत्ता बघणार आहोत. पौर्णिमा वहिनी की पूजा वहिनी. बघूया कोण जिंकणार पैठणी. इतका छान हा वाडा, हे घर आहे आणि या घरामध्ये मी जिथे उभा आहे त्याच्या पाठीच्या पायऱ्या आहेत. त्याच्या विशिष्ट पायऱ्यांवरती जाऊन आम्ही उभे राहणार आणि तिथून तो एक एक छोटा प्लास्टिकचा चेंडू टाकण्यात येईल आणि मग खाली असलेल्या बास्केटमध्ये तो गोळा व्हायला पाहिजे. सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पटकावणार पैठणी. चला, जिथे आहात तिथूनच टाकायचं आहे. अंदाज घेऊन फक्त लक्षात ठेवा, घाई करू नका. चला, तुमच्यापासून सुरुवात करा. एक. आता तुम्ही.
1. आतापर्यंत 1-1 ही गुणसंख्या आहे. निर्णायक क्षण आहे आता. अभिनंदन. आजच्या भागात उपविजेत्या ठरल्या पूजा वहिनी. त्यांना झी मराठीकडून हा तन्मणी. अभिनंदन. तर पौर्णिमा वहिनींना मिळत आहे झी मराठीकडून ही सोन्याची नथ. पौर्णिमा वहिनी आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या. त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. या कुटुंबाला शुभेच्छा. आपणा सगळ्यांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.